करण्यात आलेले आहे आयोजकांकडनं. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. राकेश पाटील, सिद्धेश क्षेत्ररक्षण घ्या. फलंदाज आले आहेत, बॉल चेक झालाय. स्वागतम, सुस्वागतम, सुमंगलम. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी हितेश म्हात्रे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. आणि व्यासपीठावर बसलेल्या सर्व सन्मानित व्यक्तींना अगदी प्रेमाचा नमस्कार पोहोचवतोय आणि घेऊन चलतोय बोकरविडा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 7. चला आता मात्र टाइम आउट असेल. सामन्याला सुरुवात होतीये. गार्गी 11 विपक्ष चन्नू फॅन क्लब हा सामना रंगतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. स्ट्राईकला तुषार आहे आणि नॉन स्ट्राईकला निलेशी जोडी आहे. गोलंदाजीसाठी मनोज आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच ऑन. पहिला चेंडू भिरकावून दिला अगदी मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर. पंचांचा इशारा. लॉंग 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 वे षटकार. अगदी चुकीला माफी नाहीये. पहिल्या चेंडूवरती धूमधडाका. बॅकफुटला जाऊन आणखी एक चेंडू पंच केलाय. चेंडू जाईल अगदी स्क्वेअर लेग सीमारेखेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. पासून काहीसा दूर ठेवला चेंडू. बॅटची कड घेऊन नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. डॉट आलाय बॉल. म्हणजे चांगली गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला स्वीट साऊंड आणि आणखी एक धमाकेदार स्ट्रोक. चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेखेच्या बाहेर षटकार.
पुढचा खेळाडू पाठवणं गरजेचं राहील आणि पहिल्या षटकामध्ये जर गोलंदाजी द्यायची असेल तर तुम्हाला गोलंदाजी ही 40+ गोलंदाजाला द्यावी लागेल. हा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिल्या षटकामध्ये आयकॉन खेळाडू खेळणार नाही याची नोंद देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. अगदी पुन्हा एकदा आपण आता मला वाटते यांना बॉलिंग कंपल्सरी 40+ करावी लागेल. अच्छा, बॅटिंग पण 40+ आहे का? मला वाटतं मग चेंज करावं लागेल. हा सामना परत सुरू करावा लागेल का? चला, पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. जर पहिल्या दोन्ही सामन्यात मध्ये हेच झालं असेल तर मला वाटतं कंटिन्यू करायला काय हरकत नाही. कारण की पहिल्या 2 मॅचेस मध्ये आपण 40+ खेळाडू सलामीला येताना पाहायला मिळाला आणि गोलंदाजी देखील 40+ खेळाडूंना केलेली देखील पाहायला मिळाली. त्यामुळे नक्कीच आपण पाहिलं ना तर या स्पर्धेचा नियम आहे 40+ खेळाडू कंपल्सरी बॅटिंगला किंवा बॉलिंगला देणं हे बंधनकारक राहणार आहे. आणि आयकॉन खेळाडू हा पहिल्या षटकामध्ये फलंदाजीला येणार नाही याची नोंद आम्ही चला, सामना का थांबवताय? चला, 40+ चा एक बॅट्समन येऊ द्या. याला फोन कर, श्रीकांतला फोन कर. मला वाटते वाद घालण्यात काय अर्थ नाही. कमिटी निर्णय देईल तो मान्य करावा लागेल संघ मालकांना. वाद घालू नका. खेळाडू एकमेकांमध्ये का चर्चा करतायत? राकेश पाटील, तुम्ही तुमचं क्षेत्ररक्षण सजवून घ्या ना. कशाला वेळ जाईल परत बॅट्समन आल्यानंतर. काय कंटिन्यू करतोय आपण मॅच कमिटी मेंबर्स? कंटिन्यू होते मॅच. पुन्हा एकदा फुल्लेंचा चेंडू मिडॉनच्या दिशेने टोळवलाय. एक धाव धावून घेत आहेत. धावसंख्या 1ने वाढतोय आणि धावसंख्या झाली 19. 3 षटकार तुषार यांनी फटकावले होते या पहिल्या षटकामध्येच. आणि
ही स्पर्धा अशी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली पाहिजे. म्हणजे इथं हार जीत तर आहेच, परंतु काही गोष्टींमध्ये आपण सहकार्य केलं पाहिजे. सुंदर असा चेंडू, लेग बिफोरचा अपील आणि फलंदाज बाद होतोय. आम्हाला नेहमी सहकार्य करणारे विनायक पाटील इथे आलेत. षटक संपलंय, षटक संपलंय. विनायक पाटील आले आहेत आमच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. मी कमिटीतर्फे त्यांचं स्वागत करतोय. मंचकावर येऊन आम्हाला सहकार्य करायचंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर दरम्यान या मॅच मध्ये आपण पंचांच्या भूमिकेमध्ये जयेश पाटील केगाव यांना पाहू शकाल आणि प्रत्येक घरात नागाव अशी पंच मंडळी पाहायला मिळते. आणि आमच्या समूह मनोज ठाकूर देखील जोडले गेलेले आपल्याला पाहायला मिळतं. शेवा गावातील अगदी दर्जेदार पंच आहेत आणि अगदी औरण पंचक्रोशीतील अगदी दर्जेदार पंच या टुर्नामेंटसाठी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. आणि बिग पॅट मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला गार्गी 11 आणि चन्नू फॅन क्लब. पुढच्या मॅच साठी देखील आपण विनंती करतोय. पहा, अद्वित वारियस आणि देवांश 11 या अमर पाटील दुसरं षटक संघाचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन दरम्यान अद्वित वारियस आणि देवांश 11 या संघाला आपण कॉल करूया. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत, त्यामुळे आपण आपल्या सर्व खेळाडूंना तयार ठेवायचं आहे आणि संघ नायकाने टॉस करण्यासाठी आमच्या आयोजकांशी संपर्क देखील साधायचा आहे. नाणेफेकीचा कौल चन्नू फॅन क्लब न जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रतीक आणि तुषार यांची ही जोडी राईट आर्म ओव्हर. यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकायचा प्रयत्न होता. कॉट अँड बॉलची संधी मात्र गमावली आहे. धन्यवाद डीजे. घेऊन सिद्धेश, मला वाटते चन्नू फॅन क्लबचा हा आयकॉन खेळाडू 1 नंबरची जर्सी परिधान केला आहे आणि संघाचं तिसरं षटक असेल हे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 32. सर्वेश, फुलटॉस प्रतिचा चेंडू, चेंडू हवेत. पुन्हा एकदा रोहन यांचा सुंदर असा झेल.
सिद्धू यांचा पुढचा चेंडू आणि कोणताही इशारा पंचाकडून येत नाहीये. फसवा चेंडू. प्रतीक यांना वाटलं हा चेंडू अवांतर असेल, वाईटचा असेल, परंतु तसा काही झालं नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर 35. शेवटचा चेंडू या षटकातला. सिद्धू यांचा अतिशय सुंदर असं षटक. जास्त धावा खर्च केल्या नाहीयेत. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूवर जर प्रतीक यांनी षटकार मारला नसता तर आश्चर्यच होतं. शॉर्ट पिच हा चेंडू आणि षटकार. समाप्तीनंतर धावसंख्या 41. शेवटचा षटक असेल आणि षटक घेऊन गोलंदाज मला वाटतं रोहन आहे का? रोहन 2 सुंदर असे झेल घेतलेत त्याने आणि आता शेवटचं पेनल्टीमेट जे षटक असतं ते टाकण्यासाठी हाणामारीचं षटक म्हणू शकतो. कारण आयकॉन प्लेअर अजूनही त्यांचा क्रीजवर आहे. गार्गी 11चा आयकॉन प्लेअर अजूनही क्रीजवर आहे. या षटकांमध्ये धावांची लयलूट होण्याची शक्यता आहे, परंतु स्ट्राईक मात्र त्यांच्याकडे नाहीये. बालाजी यांच्यावर जबाबदारी असेल की त्यांना स्ट्राईकवर आणायचं आहे. रोहन यांचा पहिला चेंडू या षटकातला. बालाजी यांना सुंदर असा फटका पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या दिशेने मारलाय आणि प्रफुल्ल मला वाटतं या आजच्या दिवसातल्या उद्याच्या दिवसातला सर्व खेळाडूंमधील सर्वात उंचपुरा असा खेळाडू प्रफुल्ल. क्षेत्ररक्षण केलंय आणि जिथपर्यंत थ्रो येतोय तिथपर्यंत एक धाव बालाजी आणि प्रतीक यांनी धावून काढली आणि आता मात्र प्रतीक यांच्याकडे स्ट्राईक आलेले आहे. 1 धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या 42. शेवटचे 5 चेंडू या षटकातले शिल्लक बघूया. रनअप चुकतोय आणि पुन्हा आपल्या रनअप बॉलिंग मार्कवर जात आहेत रोहन. 42 धावांवर धावसंख्या थांबली आहे. पुढचं षटक घेऊ. पुढचा चेंडू रोहन यांचा. प्रतीक यांना पुन्हा एकदा गुडल्यांचा चेंडू फटकावलाय मिड ऑफच्या दिशेने. मनोज पाटील यांनी क्षेत्ररक्षण केलंय आणि जिथपर्यंत चेंडू फेकेल 1 धाव फिक्स होती आणि चोरटी धाव त्यांनी दुसरी धावून घेतली आहे आणि पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडेच ठेवल्या. प्रतीक यांनी 2 धावांनी धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली आहे 44. 44 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचे काही चेंडू या षटकातले शिल्लक 2 चेंडू झालेत. 4 चेंडूंचा सामना अजूनही बाकी आहे या पहिल्या खेळीचा आणि प्रतीक यांच्यावर जबाबदारी असेल की 2 ते 3 मोठे फटके या 4 चेंडूत मारावे, परंतु काय जमलं नाहीये. चेंडू हवेत आणि मला वाटते टीम ओनर राकेश पाटील यांना साबणांची गरज होती. राकेश पाटील यांच्याकडे साबण संपले होते कदाचित आणि त्यांनी मात्र आपल्या घरी जो साबण नेण्याची जबाबदारी त्यांच्या सौभाग्यवतीने त्यांच्यावर टाकली असेल की साबण तरी घेऊन या आणि त्यांनी साबण पटकावलेले आहेत. आणि त्यांनी साबणाचे जे स्पॉन्सर आहेत त्यांना काल फोन केला होता की मी नेतोच बघ साबण आणि त्यांनी नेलेत. रोहन पुढचा चेंडू घेऊन प्रतीक यांना पुन्हा एकदा फुल्लेंचा चेंडू होता. चेंडू काय कनेक्ट करता आला नाहीये. कीपरच्या दस्तानामध्ये बॉल गेला होता. यष्टीचित करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रतीक सेफली आपल्या क्रीजमध्ये परतले होते. कोणताही झटका बसला नाहीये तो गार्गी 11 संघाला, परंतु तो मोठा फटका अपेक्षित आहे प्रतीक यांच्या बॅटमधून. तो अजून काय आलेला नाहीये. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. रोहन फुलटासा चेंडू. हा चेंडू मात्र नो बॉल असू शकतो. पंचांचा निर्णय येतोय. कनेक्ट करता आला नव्हता बॉल परंतु 2 धावा मात्र नक्की धावून घेत आहेत.
एक अवांतर धाव आणि 2 धावलेल्या अशा 3 धावा या चेंडूवर मिळतात आणि चेंडू सुद्धा काउंट नाही होत आहेत. 3 धावांनी धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली आहे 49. आता मात्र 60च्या घरात धावसंख्या पोहोचवण्याची सुवर्ण संधी प्रत्येक यांना आहे. 2 चेंडू 2 मोठे फटके. बघूया शॉर्ट पिचचा चेंडू कव्हरच्या दिशेने मारलाय आणि झेल घेण्याचा सुंदर प्रयत्न, परंतु झेल घेऊन ते जात होते बाउंड्री लाईनच्या बाहेर. निश्चितपणे एक सुंदर असा अटेम्प्ट होता. 4 धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवल्यात. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकावन्न धावा धावसंख्या. हा मात्र यॉर्कर प्रतीचा चेंडू. धाव घेतायत 2. बघूया पंचांचा निर्णय येत नाहीये. 2 धावा मला वाटते पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 ने वाढली आहे. धावसंख्या 53. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावांचं आव्हान ठेवलंय ते चेन्नू. 53 झाल्या. 54 धावांचं आव्हान चेन्नू फॅन क्लब संघाला ठेवलंय ते गार्गी 11 संघाने. धावसंख्या चेसेबल आहे. 13.5च्या सरासरीने धावा काढायच्या आहेत आणि चेन्नू फॅन क्लब या संघामध्ये धुरंधर असे खेळाडू आहेत, जे खेळाडू निश्चितपणे बॅटिंग करून या धावा चेस करू शकतात. आयोजकांच्या टीम मधील कविश पाटील देखील या टीम मध्ये आहेत. त्यांना बॉलिंग दिली नाहीये. राकेश पाटील. खूप वाईट परिणाम होऊ शकतो याचा जर त्यांना बॅटिंग पण मिळाली नाही तर. 7 वर्ष तो तुमच्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि तुम्ही त्याला बॅटिंग बॉलिंग काहीच देत नाहीत. राकेश पाटील. पुढचा सामना अद्विक वॉरियर्स वर्सेस देवांश 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉस या आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. अद्विक वॉरियर्स वर्सेस देवांश 11. ओव्हर टू यू कॉमेंटेट. नक्कीच धन्यवाद दादा. अगदी सुंदर समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. प्रफुल्ल पाटील याच गावातील. दरम्यान अगदी 53 धावांचं आव्हान आहे. 54 धावांचं आव्हान आहे. 53 धावा काढल्या. 54 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं राहिलं. हॅलो. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. चेन्नू फॅन क्लब संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि गार्गी 11 संघाला 53 धावांवरती थांबवलं आणि 54 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट राहिलं. अगदी षटकामागे 13.5 धावांची सरासरीने धावा या ठिकाणी जमवायच्या. चला फलंदाज पाठवायचे आहेत. दोन्ही संघांना आपण विनंती करतोय. पुढच्या मॅचचा टॉस आपण करतोय. अद्वैत वॉरियर्स आणि देवांश 11. चला दोन्ही कर्णधार चला या. आपण पुढच्या मॅचचा लगेच टॉस करतोय. वेळ वाचवा, खेळ वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. जास्तीत जास्त षटकांचे सामने आणि दिवसाच्या उजेडामध्ये. चला फलंदाजाची जोडी चेन्नू फॅन क्लब संघाच्या संघनायकाला आपण विनंती करतोय. चला डोंट वेस्ट टाइम. सामना थांबलाय. आपण सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच पाठवा. जो डिसिजन आहे तो लवकरात लवकर घ्या आणि मैदानामध्ये जोडी जाऊ द्या. चला लवकर. आपण चेन्नू फॅन क्लब संघाला पुन्हा एकदा विनंती करतोय आपली सलामीची जोडी मैदानामध्ये येऊ द्या. अगदी वेळेला महत्व द्या, कारण की जो बोले तैसा चाले त्याची वंदाबी पावले. त्यामुळे नक्कीच विनंती राहील. चेन्नू फॅन क्लब आपली सलामीची जोडी मैदानामध्ये येणं गरजेचं राहील आणि ती लवकरात लवकर आपण पाठवायची आहे. आपण पहिला सामना अर्नब वॉरियर्स आणि हंसिका 11 यांच्या दरम्यान पाहिला. हंसिका 11 पराभूत झाला आणि आर्यन वॉरियर्स विजयीता झाला. दुसरा सामना परी 11 आणि माही 11 पाहिला. परी 11 संघ विजयी झाला आणि आताची मॅच आपण गार्गी 11 आणि चेन्नू फॅन क्लब यांच्या दरम्यान पाहतोय. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांची नावं आमच्यापर्यंत लगेच पोहोचतील.
एका बाजूला अमर पाटील पाहायला मिळतील आणि दुसऱ्या बाजूला सचिन अशी जोडी यावेळेला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढच्या मॅच साठी आपण जाऊया. अद्वैत वारियस आणि देवांश 11 जयंत पाटील आमच्याशी जोडले गेले, त्यांचं देखील आपण कौतुक. पुढच्या मॅच मध्ये ते खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील, त्यांचा एक दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. गार्गी लेऊन संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण लगेच सामन्याला सुरुवात करतोय. 4 ओव्हरची मॅच, 54 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं राहिलं आणि ते पेलण्यासाठी सलामीची जोडी एका बाजूला स्ट्राईकला पण सचिन यांना पाहू शकाल, नॉन स्ट्राईकला पण अमर यांना पाहू शकाल. एका बाजूला 57 क्रमांकाची जर्सी अगदी मिचेल टाकची आठवण करून देणारा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला 11 क्रमांकाची जर्सी म्हणजे मोहम्मद सामी, अगदी ब्रेटली आणि कुमार संगकारा, अँड्रू फिंटॉपची आठवण करून देणार आकडा त्यांना आपल्या जर्सी परिधान केली आहे. चला सामन्याला सुरुवात करूया. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. डोंट वेस्ट टाइम, टाइम इज मनी. दरम्यान आपण कॅमेरा पाहिलं, आपल्याला कॅमेरामनला देखील आपण ऑनलाईनच्या माध्यमातून टिपतोय. कॅमेरामनची देखील नावं आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं राहील. एका बाजूला प्रकाश पवार आपल्याला पाहायला मिळतील आणि अनिकेत आणि आमचे ओनर आहेत चंदू वाघवारे. साई प्रीप लाईव्हचे अगदी क्लीन आणि सुंदर टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा तब्बल 180. चला सामन्याला सुरुवात करूया. आपण वारंवार सूचना देतोय पहा. चला आपण विनंती करतोय पहा, आयोजकांनी देखील सूचना दिली आहे, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. गार्गी लेऊन संघाला आपण विशेष सूचना करतोय पहा, आपण आपली क्षेत्ररक्षकाची व्यवहारचना लावून घ्या. टीम मीटिंग थोडीशी अवॉइड करा, कारण की या सामन्याला थोडा उशीर झाला. आपल्याला आजच्या दिवसामध्ये तब्बल 9 सामने पूर्ण करायचे आहेत. चला पुढच्या मॅच साठी अद्वैत वारियस आणि देवांश 11 संघ चला टॉस साठी या. चला टॉस करूया आपण पुढच्या मॅचचा. दोन्ही संघाचे संघनायक आयोजक आपली वाट पाहत आहेत. चला सामन्याला सुरुवात करा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. गार्गी लेऊन संघ, आम्ही वारंवार सूचना करतोय गार्गी लेऊन संघाला, आपण क्षेत्ररक्षण लावून सामन्याला सुरुवात करायची. आयोजकांकडून तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, ही सूचना वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. दोन्ही फलंदाज सज्ज आहेत. चला शांताराम दामोदर पाटील साहेबांना आपण विनंती करतोय, आपण यायचं आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय. आपण मंचावरती या. चला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. गोलंदाजीसाठी आपण बालाजी यांना पाहू शकाल. अगदी जर्सी क्रमांक 5 वॉशिंग्टन सुंदर मोहम्मद आमिरची आठवण करून देणारा आकडा त्यांना आपल्या जर्सीवरती परिधान केला. सामन्याला सुरुवात, पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत येतोय, कारण की दोन्ही दर्जेदार पंच आपल्याला पाहायला मिळतात, जयेश पाटील आणि प्रतीक. चला सामन्याला सुरुवात करा. आपण खूप वेळ झाली, सामना सुरू करायची सूचना देतोय. पंच आपण सामना सुरू करण्याची सूचना द्या. मॅच ऑन, गेम ऑन. पहिला चेंडू. चला सामन्याला सुरुवात करा. अगदी पॉवर प्लेचं षटक, अगदी 2 खेळाडू डीप मध्ये लावण्याची मुभा. चला आपण विनंती करतोय पहा, आयोजकांकडून तुम्हाला पेनल्टीची घोषणा केली जाईल. पंचांना विनंती आहे, आपण सूचना करा, अन्यथा आयोजक तुम्हाला पेनल्टीची घोषणा करतील. चला मॅच ऑन, गेम ऑन. पहिला चेंडू. नक्कीच आमचे साडू बंधू सुरेश पाटील यांचं देखील शुभागमन झालं आणि त्यांचं देखील एक विशेष कौतुक आणि स्वागत आम्ही करत आहोत. पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढला आणि सिंगल, अगदी 2 धावा पाहायला मिळतात. 54 धावांचा पाठलाग. सामन्याला सुरुवात झाली. आपण सचिनच्या बॅटमधून 2 धावांचा फटका पाहिला. पॉवर प्लेचं षटक, P1चा हे षटक पाहतोय. पॉवर प्ले ऑन आहे.
चेंडूने बॅटची कट घेतली आहे का आणि पंचांचा यासाठी बोटा भाळाकडे, त्यामुळे पहिला धक्का सचिन बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे थँक्यू. पंच एक खेळाडू कमी आहे पहा, सामना थोडासा थांबवा. चला सामन्याला आपण सुरुवात करा. अगदी दुसऱ्या चेंडूवरती सचिन सारखा मोहरा या ठिकाणी गमावलाय. त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये आला, ज्याचं नाव आहे रोहन. अगदी जर्सी क्रमांक 8 मिचेल मार्स, रवींद्र जडेजा, निकोलस पुरनची आठवण करून देणारा आकडा, अगदी जॉन्टी रोडची आठवण करून देणारा जर्सी क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू, शॉट ऑफ पूल, पॉवरफुल, सक्सेसफुल चेंडू मिड विकेटच्या बाहेर होतोय. गोल षटकार. दरम्यान मी मैदानात आलोय याची जाणीव करून देणारा फटका रोहनच्या बॅट मधून आपण पाहिला. आणखी एक मोठा फटका, चेंडू जाईल अगदी लॉंग ऑन सीमारेखेच्या बाहेर. धूमधडाका षटकार. का आणि नक्कीच कमी आहे, लांबी थोडीशी कमी, त्यामुळे हा फलंदाज रोहन होतोय बॅक टू द पॅव्हिलियन. मध्ये जर पाहिलं ना तर अगदी आकर्षक ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सुंदरशा जर्सीज, परंतु अगदी सुंदरसे ट्रॅक्स आणि प्रत्येक खेळाडू आपल्या आवडीच्या खेळाडूचा जर्सी क्रमांक आपल्या जर्सीवरती टाकून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही बाजूला 11 क्रमांकाची जर्सी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक आहे. यावेळेला काहीसा बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये, त्यामुळे निर्धाव षटक आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि काहीसा सुटकेचा निश्वास सोडला. पहिलं षटक या ठिकाणी संपला आणि 14 धावा धावपलकावरती, म्हणजे जवळपास अगदी सरासरीच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण या संघाला पाहतोय. थोडासा वेळ जाऊ डीजे कडे, ऐकू एक सुमधुर संगीत.
ती पाहिजे होती ना ती सरासरी नक्कीच मिळून दिली आहे. ती या दोन फलंदाजांना चांगली फलंदाजी साकारली. पुढची मॅच अद्वित वॉरियर्स आणि देवांश 11 पहा. अद्वित वॉरियर्स संघाला विनंती आहे मॅच संपल्यानंतर लगेचच तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यावा लागणार आहे याची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. प्रतीकला मात्र इथं कॅप्टन इनिंग पेश करावी लागेल. चांगली गोलंदाजी साकारावी लागणार आहे. त्यांना मात्र 23 क्रमांकाची जर्सी अगदी शेन वॉन कुलदीप यादवची आठवण करून देणारा आकडा तसेच ग्लेन फिलिपची आठवण करून देणारा आकडा त्याने आपल्या जर्सीवरती छापला. हलक्या हाताने चेंडू खेळलाय. मिड विकेटला ट्रॅव्हल झाला चेंडू. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक धावत आला. एकेरी धाव पाहायला मिळते. कारण की सिंगल डबल्सने काहीही फरक पडणार नाही परंतु चौकार षटकार रोखावे लागतील मॅच जिंकण्यासाठी. कारण की 54 धावांचं टार्गेट आहे. मैदानाची भौगोलिक स्थिती पाहता चेंडू जर हवेमध्ये मारला तर षटकार मिळण्याची दाट शक्यता पाहायला मिळते. यावेळेला अगदी पंचांच्या जवळून चेंडू काढलाय स्क्वेअर लेग पंचांकडून परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक पहा लेझी क्षेत्ररक्षण. कारण की अंडरआर्म थ्रो करण्यात आला होता आणि त्याचा फायदा आपण पाहिला ना तर या ठिकाणी तब्बल 2 धावा कंप्लीट. कारण की सिंगल डबल्स म्हणजे तर क्रिकेटची लाईफ लाईन. कारण की इथं मात्र वाट पाहिली आणि वाट लावून घेतली असं म्हणावं लागणारा. 2 धावा या ठिकाणी आल्या. क्षेत्ररक्षणाची पडताळणी पुन्हा एकदा केली जाते कारण की पॉवर प्ले संपला. यावेळेला फटका समोरच्या बाजूना. इथं क्षेत्ररक्षक चूक करतोय लॉंगॉनचा त्यामुळे मिळतोय एक दर्जेदार चौकार. धावसंख्येला आकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अकोट टप्प्याचा बॉल चेंडूला पाठवलं अगदी गोळीच्या वेगानं पाठीमागे चाकला आणि चेंडू फाईन लेग सीमा रेखेवरती जाऊन धडकलाय. चौकार. आता मात्र धावा धावा आणि धावांचा महापूर आला. चांगली फलंदाजी धावसंख्या जाऊन पोहोचली. ती 25च्या घरामध्ये क्वार्टर सेंचुरी या ठिकाणी पूर्ण केली. 25 धावा कंप्लीट झाल्यात. यावेळेला फटका फसलाय. एलिव्हेशन कमी. क्षेत्ररक्षक नाही आहे. अगदी वेकंट एरियामध्ये चेंडू पडतोय. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय त्यामुळे या ठिकाणी आणखी एक धाव. 2 धावा मिळतील. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 27च्या घरामध्ये. आणखी 27 धावांची गरज आहे. 2 षटक आणि काही चेंडूंमध्ये चांगली फलंदाजी. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला बॅकफूट पंच चेंडू बॅकवर्ड पॉइंट मध्ये दाखल होतोय. क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलं जाते. आणखी एक धाव. धाव फलकावरती जोडली जाईल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचेल 28च्या घरामध्ये. जिंकण्यासाठी आता मात्र आगामी येणारे 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. अगदी 13च्या सरासरीने तुम्हाला 26 धावा जमवायच्या आहेत. पाणी मैदानामध्ये पोहोचवलं जाईल. डिंगटोळी जशी मैदानामध्ये आपण पुन्हा एकदा देऊया डीजेला संधी. दरम्यान मिलिंद रमाकांत अग सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानत. समीकरण म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला 2 मोठे फटके खेळायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. त्यामुळे नक्कीच आपण मोठ्या मोठ्या संघाकडे गेलो ना तर नेहमी त्यांचं टार्गेट असंच असतं आपल्याला फक्त 4 मारायचे 3 मारायचे.
या परिस्थितीने खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आताच्या परिस्थिती आपण पाहिलं ना तर प्रत्येक षटकामागे तुम्हाला 2 मोठे फटके मारले तर मॅच तुम्ही जिंकू शकाल. गोलंदाजीसाठी गोलंदाज या ठिकाणी येतोय. नाव आहे गोलंदाजाचं निलेश, गोलंदाजीसाठी येतोय. जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अमर आणि दुसऱ्या बाजूला गौरव ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मॅचला सुरुवात आपण तिसऱ्या षटकाची सुरुवात करतोय. यावेळेला फटका चांगला खेळला, अगदी फॉरवर्ड स्क्वेअर लेग आणि क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता, त्यामुळे गडला का आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. जिथपर्यंत अडवला जाईल ना सिंगल या ठिकाणी पूर्ण केली आहे. धावसंख्येमध्ये आणखी एक धाव वाढली जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 33. अगदी हार्दिक पांड्याची आठवण करून देणारा आकडा या ठिकाणी छापला गेला आमच्या स्कोर कार्ड वरती. मंदन पाटील अगदी MCA चे स्कोरर या ठिकाणी स्कोररचं काम पाहत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अगदी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे निगडीत पंच आपल्याला पाहायला मिळतात. पंच स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात स्कोररची भूमिका साकारत असताना. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. गोलंदाजीसाठी गोलंदाज निलेश पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला हलक्या हाताने चेंडू खेळला, सिंगल मिळण्याची शक्यता आणि थोडस लेझी क्षेत्ररक्षण. पहा सिंगलचं कन्व्हर्टेशन डबल आणि आणखी एक धाव मिळेल की काय, आणि पहा आणखी एक धाव मिळाली. अगदी सावळं गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला. अगदी सिंगलचं डबल कन्व्हर्टेशन झालं आणि डबलचं टेबल मध्ये कन्व्हर्टेशन झालं. यावेळेला आपण पाहिलं ना तर नक्कीच तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट थोडीशी कमी आहे आणि तुम्ही उधलपट्टी मांडली आहे, त्यामुळे नक्कीच आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना आला शेजारी असं म्हणावं लागणार आहे. आणखी 3 धावा ऍड होतील. धावसंख्येमध्ये अगदी भरमसाठ वाढ होताना पाहायला मिळते. धावा वाचवायच्या आहेत तुम्हाला मॅच जिंकण्यासाठी. चांगला बॉल. आता मात्र गोलंदाजाला आपलं सर्वस्व झोकावं लागणार आहे. चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, चेंडूला शरीरापासून दूर ठेवलं. अगदी वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. काही वर्ष मागे गेला तर गोलंदाज फक्त यॉर्कर टाकायचे, अगदी मोस्ट डिमांडेबल बॉल म्हणून यॉर्कर बॉलची नोंद व्हायची, परंतु आताच्या घडीला प्रत्येक गोलंदाज वाईड यॉर्कर टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि यावेळेला वाईड यॉर्कर यश मिळवून देतोय, डॉट येतोय चेंडू. यावेळेला चेंडूला काहीसा फ्लॅट दिला होता, प्रतीक पोचलाय की काय चेंडूवरती, परंतु या ठिकाणी 2 मिळतील की धावबाद होईल. आणि या ठिकाणी 2 कंप्लीट झाल्यात, पंचांनी नकार दिला, त्यामुळे धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. चला सर्व खेळाडूंना विशेष सूचना देतोय की जेवण रेडी झालेलं आहे, तयार झालेलं आहे. चला कोणाला जेवायचं असेल तर अगदी व्यासपीठाच्या मागे जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मॅच खेळणाऱ्यांसाठी मॅच झाल्यानंतर जेवण मिळेल. चला सामन्याला सुरुवात करा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 38च्या घरामध्ये. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. एखादा मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतोय गार्गी 11 संघ. आणि हा डॉट टाकावा लागणार आहे गोलंदाज निलेशला, तर या सामन्यामध्ये राहील. कारण की हे मैदान अगदी षटकारांचं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. फ्लाइट दिलाय, मोठा फटका खेळेल की काय, आणि चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रोप. खराब चेंडू आणि चांगला फटका. धावा मिळतील तब्बल 4. चौकार.
आहे जेवण तयार झालेलं आहे. आपण जेवणासाठी आमच्या व्यासपीठाच्या मागे जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व खेळाडू आणि आपण 12 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू खराब टाकण्यात आला होता. फुलटॉस चेंडू आणि त्याचा फायदा उठवला फलंदाजांना. ठोकला चौकार आणि त्यामुळे घडलं का 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. कारण की 12 धावा देखील पुष्कळ होऊ शकतात चांगली गोलंदाजी झाली तर. चला डोंट वेस्ट टाइम. टीम आटोपली असेल तर सामन्याला सुरुवात करायची आहे. आता मात्र आपण पाहतोय की सचिन मात्र मैदानामध्ये आलेत. काहीसा कानमंत्र आणि पाण्याची पूर्तता करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. अगदी आपण बोकडविरा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7 अगदी सुंदर व्यवस्था जेवण खाण्याची व्यवस्था पाहायला मिळतोय. डीजेची व्यवस्था पाहायला मिळते. साईप्रीतच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी खूप साऱ्या देशांमध्ये देखील आपण ऑनलाईन पाहू शकाल. ही देखील व्यवस्था करण्यात आली आहे. आणि आपण ट्रॉफीज पाहिल्या ना तर अक्षरशः ट्रॉफीजला काजू बदाम खाऊन फुगवलेत की काय असा तुम्हाला आविर्भाव होणार. एक दर्जेदार ट्रॉफीज आयोजकांकडून उपलब्ध करण्यात आल्या. त्यामुळे त्यांचं आपण करूया कौतुक. अगदी मॅच स्पीडअप करायची आहे कारण की मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. किसमें कितना है दम, कौन है पानी कम और कौन बनेगा बाजीराव सिंघम. ये दुनिया माने जोरों को, कोई न माने कमजोरों को. त्यामुळे नक्कीच कोण जल्लोष करेल आणि कोण आक्रोश करेल हा प्रश्न या ठिकाणी पडला. 6 चेंडू डिपेंड केल्या जातील की क्या 12 की या 12 धावा ठोकल्या जातील. पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईट बॉल. 6 चेंडू 11ची गरज. पाहूया चांगली फलंदाजी. एका बाजूला आपण पाहतोय अमर खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला गौरव ज्यानं चौकारांचा पाऊस पाडलाय. चौकार त्यांना आपल्या खेळीमध्ये ठोकलेले पाहायला मिळालेत. चांगला बॉल. अगदी फुलर लेनचा चेंडू समोर ठेवला आणि त्यामुळे निर्धाव बॉल. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. काउंटडाऊन या ठिकाणी सुरू झाला. चला सामना संपल्यानंतर आपण अद्वित वॉरियर्स संघाला विनंती करतोय आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. खूप मोठी स्पर्धा, खूप मोठं आयोजन. ना स्वार्थासाठी ना पैशासाठी. आम्ही खेळतोय बोकडविडा गावासाठी. प्रत्येकाने 2 दिवस काढलेत आपल्या गावासाठी. यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. फक्त सिंगल मिळेल त्यामुळे समीकरण राहिलं 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. अगदी प्रत्येक चेंडूवरती तापमान बदलतंय, वातावरण बदलतंय, सामना बदलतोय. अगदी रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय कारण की हा सामना आहे डू अंडा. अगदी करो या मरो आणि जिंका किंवा हारा असा सामना पाहायला मिळतोय. अखूट टप्प्याचा बॉल होता पहा. शॉर्ट पूल करायचा होता परंतु अगदी आडवा बॅटने खेळून धावबाद होण्याची नामी संधी आहे आणि फक्त सिंगल आणि फलंदाज होतोय धावबाद. मला ज्याची मी त्याला आता मात्र सामना शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन थांबला. पंकजचं कौतुक करूया. फक्त 12 धावा त्याला द्यायच्या होत्या परंतु त्यानं 3 चेंडू मध्ये फक्त खर्च केले आहेत. त्या 3 धावा म्हणजे आगामी येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 9 काढायच्यात. नवीन फलंदाज सिद्धेश आलाय मैदानामध्ये. सिद्धेश 1 क्रमांकाची जर्सी अगदी केएल राहुलची आठवण करून देणारा आकडा आणि दुसऱ्या बाजूला MS धोनीची आठवण करून देणारा आकडा आपण पंकजच्या जर्सीवरती पाहतोय. पाहूया. चला आपण खेळाडूंना विशेष सूचना करतोय. पहा जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आपण यायचं आहे आणि जेवणाचा आस्वाद घ्यायचा. चला मॅच ऑन, गेम ऑन. यावेळेला जोरदार मारला सिद्धेशना. फक्त जवळपास सिंगल मिळेल
सिद्धेशकडे पाहिला तर थोडासा जायबंदी आहे, पायामध्ये थोडासा क्रॅम आहे, परंतु आपल्या संघाला जिंकवण्यासाठी मैदानामध्ये आला. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. म्हणजे या चेंडूवरती तुम्हाला 2 धावांचा फटका किंवा षटकार ठोकावाच लागेल, अन्यथा या स्पर्धेतून अगदी या मॅच मधून तुमचं आव्हान संपुष्टात येईल. चला, टीम मीटिंग अवॉइड करायची आहे. विशेष सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. आणि अद्वित वारियर संघाला देखील विशेष सूचना, ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण मैदानामध्ये अगदी लाईनअप मध्ये दाखल व्हा. मॅच संपल्यानंतर दोन्ही संघांना विशेष सूचना, आपण एकमेकांना हस्तोल्लंघन करून एकमेकांना शुभेच्छा देऊन या सामन्याला निरोप द्या. चला, 2 चेंडू आणि 8 धावा. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. डॉट बॉल आणि या सामन्यामध्ये शिरकाव केला. फलंदाज बहुतेक झेलची, चेंडू बॅटची कडा घेऊन गेला, त्यामुळे फलंदाज झाला झेलबाद. आणखी एक डॉट बॉल. सामना संपतोय. गार्गी 11 संघाचं अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. खऱ्या अर्थानं पंकजचं मी कौतुक करतोय. 12 धावा, कारण की भौगोलिक स्थिती पाहता षटकार आणि चौकार येतील असं वाटत असताना त्यानं काय कमालीची गोलंदाजी, अगदी ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, कंट्रोल आणि व्हेरिएशन गोलंदाजी साकारली. लाईन चांगली, टप्पा चांगला, लेन चांगली आणि विजय केला आपल्या संघाला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी काही क्षणातच आमच्या गुणलेखाचा अहवाल आमच्यापर्यंत येईल.